आणि पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा केंद्रीय मंत्रिपद मिळालेलं आहे आणि मंत्रिपदासाठी शपथ घेण्यासाठी मोहोळांना सुद्धा फोन आलाय। मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासाठी पीएमओ कार्यालयामधून फोन आला आणि मोहोळ यांचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आता सहभाग असेल। तर आपण पाहिलं की आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांनी सुद्धा त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांचा आनंद सुद्धा गगनात मावत नव्हता। थोडेसे बोलताना ते भावनिक सुद्धा झाले। पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आहेत मुरलीधर मोहोळ आणि पहिल्यांदा त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालेलं आहे। मगाशीच त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली एक्सक्लुझिव्ह पुढारीला। त्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मोहोळांना सुद्धा फोन आल्याची माहिती मिळते। अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे मला जे दिलं ते मी काम केलं अशी सुद्धा प्रतिक्रिया अशी सुद्धा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। मूळचे पैलवान असलेले मुरलीधर मोहोळ आता केंद्रामध्ये मंत्रिपदाची पैलवानकी करणार आहेत। त्याचंच प्रतीक म्हणून या ठिकाणी गदा आणलेली आहे। ती गदा घेऊन जल्लोष करतायत। आपण त्या कार्यकर्त्यांना विचारू काय करताय तुम्ही नेमकं काय हे तरी सांगा। खरं तर पुणेकरांनी दिलेला आशीर्वाद आणि पक्षश्रेष्ठींनी पक्ष नेतृत्वाने दाखवलेला हा विश्वास हा खऱ्या अर्थाने सार्थ ठरतोय। काही दिवसांपूर्वी कोणतरी मोठे नेते म्हणले होते की मी कुणाचा तरी वस्ताद आहे, पण खरे वस्ताद आपण इथं फोटोमध्ये पाहत असाल हा हिंदुस्थानाचा वस्ताद आणि हा उद्या दिल्लीच्या आखाड्यातला केसरी आहे आणि त्या केसरींचे आम्ही सगळे पट्टे आहोत, त्याचा आम्हाला अभिमान आहे। त्यामुळं येत्या काळामध्ये अण्णांनी जेवढं लाल मातीवरती प्रेम केलं तेवढंच प्रेम ह्या पुण्यातल्या सर्व जनतेवरती करतील। अण्णा हे कुटुंब प्रमुख होते कोविडच्या काळामध्ये, येत्या काळामध्ये पुणे शहराचे संकटमोचक म्हणून राहतील, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। अण्णा मंत्री झालेत, एखादी अशी आठवण आहे का की खरंच हे करण्यासाठी हा क्षण महत्वाचा होता? सगळ्यात ज्यावेळेस खासदारकीची निवडणूक लागली त्यावेळी विरोधक चुकीचा प्रचार करत होते, संविधानाचा तिथं चुकीच्या पद्धतीने उल्लेख करत होते। त्यावेळी असं वातावरण भासवलं जात होतं की मुरलीधर मोहोळ हे किंवा भारतीय जनता पार्टी हे संविधानाच्या विरोधात आहेत, परंतु असा काही विषय नव्हता। भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा मुरलीधर मोहोळ म्हणा हे संविधानाच्या विचारासोबतच चालले होते। त्यामुळे पुणेकरांनी हे ठरवून दिलंय की मुरलीधर मोहोळ हे लोकांच्या पाठीमागे लोकांच्या सोबत राहणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे आम्हाला निश्चितच असा विश्वास होता की मुरली अण्णा हे पुण्यातून खासदार म्हणून निवडून येणारच। हे सगळे जे कार्यकर्ते ते आता उत्साह साजरा करतायत आणि पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा जल्लोष सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।